राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलिक वरदे हरि विठ्ठल, श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। गुरु तुकाराम महाराज की जय। ब्रह्मनिष्ठ गुरुवर्य रंगनाथ महाराज की जय। श्री विनायकं गुरुर्नौमि साखरे नाम विश्रुतम्, येषां चरण सान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणम्, विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धविमुक्तये। श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं, मुमुक्षूणां ज्ञानदानेकदक्षं, प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं। पुण्डलीकवरदे हरिविठ्ठल, श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु सत्य प्रकाश, विभो आणि आधार नाम रूपास, बुद्धी न जाणे आणि जाणे हि त्यास, तो अपार शुद्ध परमात्मा मीच आसे। माझे अपार स्वरूप समुद्रावरती, जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती, सूर्य चंद्र वरुण यम मिरविती, देवी कुबेर ही तैसेची, जो सर्वज्ञ आणि दयाघन, मुनी हृदयी ज्याचे करीती ध्यान, त्याचे बुद्धी उपाधी करुणा, मिथ्या भान मजची माझी होतसे। त्याच्या अज्ञाने भाषे जगत, जसा दोरीवरी सर्प दिसत, परी द्वै ठाई ना सर्प जगत, हे स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म मीच आसे। पुण्य पुरुषी सदैव निष्काम, बोध प्राप्ती कारणे भजावा राम, तो मीच आहे आत्माप्त काम, तरी नमन कवना करावे म्या, जयांचे केलिया स्मरण, सकळ विद्येचे होय अधिकरण, तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे, हे नमस्कारो आता। चला, पंचकरण विचार सागर चालू आहे। पंचकरणच परिच्छेद 22, पंचकोशाचे वर्णन। पंचकोशाचे वर्णन। पंचकोश काय आहेत? हे आत्मस्वरूपावर आलेले आवरण आहेत, आणि त्या आवरणाला कोश म्हणतात, आणि ते 5 असल्यामुळं पंचकोश असं म्हटलं गेलं। आणि त्या कोशाचं वर्णन चालू आहे।
मग या अगोदर 3 शरीराचं वर्णन सांगितलं. कारण शरीर, सूक्ष्म शरीर आणि स्थूल शरीर. हे स्थूल शरीर आपल्याला प्रतीतीला येतंय, पण सूक्ष्म येत नाही. आणि कारण तर येतच नाही. मग प्रतीतीला येत नाही म्हणून नाही का, तर अनुमानानं ते सिद्ध होतं. जे प्रत्यक्षानं सिद्ध होत नाही ते अनुमानानंही सिद्ध करता येतो. जसं धुमापासून अग्नीची सिद्धी करता येते. धूर दिसला म्हणजे तिथं अग्नी आहेच. त्याच्यावरून या स्थूलाचा ज्या अर्थी व्यवहार व्हायलाय त्या अर्थी सूक्ष्म आहेच. आणि मनाला, बुद्धीला आपण जाणतो की, जाणत नाही तर असं थोडंच आहे. पण कारण शरीरामध्ये हा व्यवहार कोणताच होत नाही. जाणण्याचा व्यवहार होत नाही. तिथं वृत्ती स्वरूपाकारच झालेली असती, म्हणून ती स्वरूपालाच जाणीती. वृत्ती ही स्वरूपाकार झाल्यामुळं स्वरूपालाच जाणीती. मग स्वरूपाचं जसं वर्णन आहे तसं ती वृत्ती जाग झाल्यावर स्मृतीमध्ये येते. म्हणून अनुमानानं कारण देहाचाही आपणाला थांग लागतो, निश्चय होतो. आणि सूक्ष्माचाही निश्चय होतो. आणि कारणाचा तर झालेलाच आहे, हे स्थूलाचा झालेलाच आहे. मग स्थूलाविषयी तर काही बोलायचंच काम नाही. पण जे आपल्याला दिसतंय का, ते स्थूल शरीर आहे. आणि त्या स्थूल शरीरालाच अन्नमय कोश म्हणतात. हे अन्नमय कोश आहे. हे अन्नावर वाढतंय, अन्नावर जगतंय आणि अन्नानंच मरतंय. कारण ज्याला आकार आहेत त्यालाच उकार येतो आणि मकारही त्यालाच येतो. ही त्रिपुटी या स्थूल देहावर निर्माण प्रतीती झालेली दिसायली. पण ही सर्व कल्पित आहे. हे वास्तविक जे प्रतीतीला आले ते सत्स्वरूपाचं नाही. पण आम्हाला या स्थूल देहाच्या ठिकाणीच जी या स्थूलाची प्रतीती यायली ती सत म्हणून यायली. आणि उद्देश शास्त्राचा सत यायलेली प्रतीती ही भ्रांत रूप आहे असं कळून द्यायचं आहे. सत यायलेली प्रतीती ही भ्रांत आहे असं शास्त्राला जाणून द्यायचं आहे. मग जे जे प्रतीतीला यायले ते दुःखरूप आहे आणि कल्पित आहे. आणि कल्पित वस्तू ही वास्तविक सत्य नसते. मग सत्य काय आहे, तर एक आत्माच सत्य आहे आणि बाकी सर्व मिथ्या आहे. हा सिद्धांत लक्षात धरून हे पंचकोशाचं वर्णन ऐकावं.
पंचकोश हा जिथं आत्मा राहतो, जिथं विशेष आपलं स्वरूप आहे, विशेष रूपाला आलेलं आपण जे आहोत ते आत्मवान आहोत. आणि तो आत्माच विशेष रूपाला प्राप्त झाला आहे, म्हणजे ब्रह्मच ते विशेष स्वरूपाला आलेला आहे आत्मा म्हणून. आणि मग हा कुठे राहतो आत्मा? आता जसं आपण प्राणाची जी काही स्थानं पाहिली, हृदयाच्या ठिकाणी असणारा वायू त्याला नाव प्राण दिलं, तसं हा आत्मा जिथं राहतो त्याचंही नाव हृदयच दिलं आहे. तैसा हृदयामध्ये मी रामू. इथं माऊली काय म्हणतात? तो हृदयातच आहे, हृदयामध्येच आहे म्हणतात. मग आत्मा हा हृदयात आहे आणि हृदय सर्व शरीराच्या आत आहे. हृदय कुठं आहे? सर्व शरीराच्या आत आहे. मग त्या आत्म्याला आवरण त्या हृदयाचं सुद्धा आहे, हृदयाचं सुद्धा आवरण आहे. मग ते हृदयच कारण शरीर आहे. हृदयच कसं आहे? कारण त्या हृदयाच्या ठिकाणीच चित्त-जड ग्रंथी आहेत. ग्रंथी अज्ञानाच्या गाठी, अज्ञानाच्या गाठी ह्या हृदयातच आहेत. कारण जिथं विशेष असतं त्याच्याच आश्रयावर अविद्या राहत असते, हे आपण पाहिलेलं आहे. मग जिथं चैतन्य आहे विशेष, त्याच्याच आश्रयावर असणार अज्ञान असणार. मग ते चैतन्य कुठं आहे? तर हृदयामध्ये आहे. मग चित्त जड ग्रंथी कुठं आहेत? अविद्येच्या तिथंच आहे. मग ते अविद्येचं जे आवरण आहे ते पहिलं आवरण आहे. कशावर? आत्मस्वरूपावर. आणि त्या आवरणाला आनंदमय कोश म्हणतात. कारण तिथं इंद्रियाचा व्यवहार नाही आणि अंतःकरणाचाही व्यवहार नाही. हृदयाच्या ठिकाणी आपण जे अंतःकरण सांगतो ते अंतःकरण हृदयाच्या वर आहे. हृदय अंतःकरणात आहे आणि अंतःकरणावर इंद्रिय आहेत. अंतःकरणावर इंद्रिय आहेत आणि इंद्रियाच्या वर विषय आहेत, म्हणजे बाहेर. वर म्हणजे आता इंद्रियाच्या वर काय? बाहेर विषय आहेत. मग हे विषय इंद्रियानं पाहिले जातात, दिसले जातात आणि तेच वृत्तीद्वारा ज्ञान अंतःकरणामध्ये मनाकडे जातं, मनाकडून बुद्धीकडे जातं आणि बुद्धीकडून बुद्धीनं संकल्प केला की नंतर तेच ज्ञान आपल्या ज्ञानाशी संयोग पावतं, आपल्याशी संयोग पावतं. आपल्या ज्ञानाशी म्हणजेच आपल्याशी संयोग पावतं, एकरूप होतं. मग आपण जे चैतन्य रूप आहोत, ज्ञानरूप, ते ज्ञानरूप चैतन्य आणि विषयाच्या ठिकाणी असणारं चैतन्य, हे चैतन्य एक झाले.
या दोन्ही चैतन्याचा संयोग झाला, एकरूप झाले, की तिथं प्रमाद ज्ञानाची उत्पत्ती होते. कारण आपण प्रमाद ज्ञान कसं होतं हे पाहिले. मग हे ज्ञानाची उत्पत्ती केव्हा होते, तर दोन चैतन्य एका ठिकाणी झाले म्हणजे त्या ठिकाणी ज्ञानाची उत्पत्ती होते. एक शुद्ध चैतन्य आणि एक कुटस्थ चैतन्य, या दोन चैतन्याची भेट झाली की तिथं ज्ञानाचा व्यवहार होतो. आणि हा व्यवहार अंतःकरणाकडून होतो, प्रमात्याकडून होतो किंवा साक्षीकडून होतो असं म्हणावं लागतं. पण आत्म्याकडून म्हणजे आपल्याकडून होतो तो व्यवहार कोण करायलाय? आभास करायलाय. अंतःकरणात असणारा तो करायला व्यवहार. आपला मुनीम कोण? मुनीम करायलाय. मुनीम म्हणजे आपण नाहीत. आपण म्हणजे मुनीम नाही, मुनीम म्हणजे आपण नाही. हा व्यवहार जो करायलाय तो जीव करायलाय. मग ते जीव आपण नाहीत का? आपण जीव आहोत ही आणि जीव नाहीत ही. मग कसे आहोत आणि कसे नाही? आपण त्या जीवाच्या ठिकाणी असणारे बुद्धीचे धर्म, त्या धर्मासहित आपण नाहीत. आणि जीवाचं जीव पण त्या बुद्धीच्या धर्मावर आहे. धर्माला सोडून जीव नाही. जीव म्हणायचा असेल तर बुद्धीचे धर्म घ्यावेच लागतील त्याच्यात. ईश्वर म्हणल्यावर काय घ्यावं लागतंय? ईश्वराचं संबोधन करायचं म्हटल्यावर माया युक्त धरावी लागते त्याच्यात. तसं जीवाचं संबोधन करायचं म्हटलं की बुद्धियुक्त करावं लागतं. मग आपण बुद्धियुक्त आहेत का? आपण आत्मस्वरूप आहोत. आपणाच्या ठिकाणी बुद्धीचं अस्तित्व नाही. फक्त ती बुद्धी आपलं ज्ञानाचा निश्चय करायली. आपल्या ज्ञानाचा अंतःकरणात जे जे व्यवहार घडायलेत ते कळणं म्हणजे अंतःकरण कळणं आहे. अंतःकरण कळालं की अध्यात्म विद्या आत्मसात झाली म्हणून समजायचं. अध्यात्माची विद्या, अध्यात्म काय आहे? देह आहे. अध्यात्म देह आहे आणि आदिभौतिक दिसणारा प्रपंच आहे आणि आदिदैविक जे इंद्रियाला अगोचर आहे पण बुद्धीमध्ये कल्पिलेला आहे असं आदिदैव. अध्यात्म, आदिभूत आणि आदिदैव ही जी त्रिपुटी आहे ही त्रिपुटी अंतःकरणावरच अवलंबून आहे. ही त्रिपुटी अंतःकरण असेल तरच ही त्रिपुटी, आणि अंतःकरण नसेल तर ही त्रिपुटीच उत्पन्न होत नाही. आदिभूत कोण पाहिल? आदिभौतिकाचं ज्ञान कोणाला होईल? अंतःकरणात नसेल तर. आणि आदिदैवाची तरी कल्पना कोण करणार? मग अंतःकरण हे मायावी आहे. अंतःकरण कसं आहे? का मायाच आहे? अंतःकरण म्हणजेच माया आहे. माया काय आहे तर कोण आहे तर अंतःकरणच माया आहे. कारण तिथंच मायाचं प्रगटीकरण झालेलं आहे.
मग हे अंतःकरण कशानं बनलेलं आहे? मायेच्या सत्वगुणापासून. मायेच्या सत्वगुणांशापासून बनलेला आहे. म्हणून तो मायाचाच भाग आहे. मग मायाचं कार्य म्हणजेच अंतःकरण आहे. आणि कार्य आणि कारण हे वेदांत शास्त्रामध्ये एकच आहे. म्हणून अंतःकरण माया आहे. आणि अंतःकरण आणि मन बुद्धी चित्त अहंकार हे एकच आहेत. आणि त्यामध्ये वृत्ती एक. अंतःकरण, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हे 5 झाले ना तत्व. आणि ही 6वी वृत्ती, तिलाच पुराणांनी द्रौपदा म्हटलं आहे. पुराणकर्त्यांनी द्रौपदी आणि हे 5 पांडव असं त्यांनी तिथं रूपक केलेलं आहे. नवे अंतःकरण समजून सांगण्यासाठी ते रूपक केलेलं आहे. ते दृष्टांत केला आहे पांडवांचा. ते दृष्टांत का सांगितलाय? अंतःकरण समजण्यासाठी. असं जर कळत नसेल तर ते दृष्टांत पहा. मग त्याच्यामधला भीम कोण आहे, अंतःकरणातला, त्याच्यातला अर्जुन कोण आहे, विषय लांबल मग ते काढायचं म्हणलं. पंचकोश हे सुद्धा 5 कोशच आहेत. आणि तेही आपल्यावरच आहेत, म्हणजे आत्म्यावर आहेत. म्हणजे आपल्यावर 5 पांघरुण आहेत असून आपल्याला कळणार. आपण पांघरुणात आहोत हेच कळाना. आपल्यावर पांघरून पडलेलं आहे तेच कळाना. तर कशाचं पडलंय हे कधी कळत, आणि ते कसं काढाव हे तर कसंच कळत नाही. मग हे जे कोश आहेत हे कोश काढायचं म्हटलं ज्याची त्याला निघत नाही. कोशातून आपल्याला बाहेर पडायचं असेल तर आपणाला पडता येत नाही. कारण ते कोश आल्या गेल्याचा नाही. तो कोश अज्ञानाचा आहे, अविद्येचा आहे. आणि पहिला कोश काढल्याशिवाय दुसऱ्या कोशातून निघता येतंय का? पहिल्या कोशाचं परिच्छेदन झाल्याशिवाय दुसरा कोश काढता येतो का? मग पहिलं पांघरून कशाचं आहे का नाही? मग अगोदर अविद्या निवृत्त करावी लागेल. पण तो अधिकार जीवाला प्राप्त करता येतो का अगोदर अज्ञान निवृत्त करण्याचा? मग त्यासाठी त्याला ते अधिकार प्राप्त करून घ्यावा लागतंय. मग ते अधिकार प्राप्त अंतःकरण शुद्ध झाल्याशिवाय येत नाही. अंतःकरणाची शुद्धता आधी करावी लागते. मग त्यासाठी सत्कर्म, उपासना, श्रवण, मनन, निधिध्यासन हे करावे लागतात. विवेक, वैराग्य, साधन, संपत्ती, मुमुक्षुत्व ही साधनं केली तर अंतःकरण हे शुद्ध होतंय. आणि शुद्ध अंतःकरणामध्ये पुन्हा ज्ञान झाल्याशिवाय राहत नाही. कोणतं ज्ञान होतंय? तर पांघरून काढायचं ज्ञान होतंय. हे असं नाही, ते तसं आहे. हे असं निघतंय, तसं निघत नाही, असं कळतंय. आणि ते मनानच करायचंय का? गुरुशास्त्र संत सांगतात त्यानुसार करायचंय.
मनानं करायला गेलं तर जास्तच पांघरून अंगावर पडतं, ते जास्त पांघरुणात गुंडाळून बसतं. मनोमार्गी गेलं ते हे म्हणून शास्त्रामार्फत जावं लागतंय, गुरुमार्फत जावं लागतंय. हे ही जी युक्ती आहे, ही युक्ती 16 अज्ञात आहे. म्हणून युक्ती घेण्यासाठी कोणीतरी दुसरा असावा लागतो. म्हणून सद्गुरु वाचोनी संसारी तारक, नशेची निष्ठंका न कोणी. निष्ठंक आणखी कोणी सांगितलेलंच नाही की संसारातून काढणारा दुसरा कोणतरी अजूक आहे म्हणून. फक्त गुरु आहे. मग हे अज्ञान निवृत्तीचं पांघरून जे आहे ते कारण शरीर, कारण शरीरास आनंदमय कोश म्हणतात. आता कारण शरीर हे कोशरूप आहे. कारण शरीर कसं आहे? झोप ही कशी आहे? कोशरूपच आहे ना. आपण त्याच्यामध्ये अडकतोच का नाही? झोपेमध्ये आपण अडकल्यावाने वाटतो का नाही? अडकत होतच. कारण तिथं आपण जाणणे आपलं नाही, तो दोष आहे. त्या झोपेनं जे आपल्याला कळत नाही ना, जाणवत नाही ना काही, ते कोशात गेल्यामुळे जाणवत नाही. कारण मध्ये विषय काहीच नाही. विषय कार्यात आहे, विषय कारणात नाही. पंचमहाभूतामध्ये कार्य आहे, मायात कार्य आहे का? आता मोप ती पंचमहाभूत मायापासूनच उत्पन्न झाली आहेत, पण कार्य तिच्यात नाही. कारण ती अभिन्न राहून, भिन्न राहून ती माया कार्य करते. आणि चैतन्य ही वेगळं राहूनच कार्य करते. मग कार्यामध्ये ज्याचा प्रवेश असून ज्याच्याविषयी कार्य होऊ शकत नाही, असा जरी नियम असला उपादानाचा, तरी पण कार्य करण्यामध्ये गुणच आहेत. याच्यामध्ये माया नाही. तिथं आणखी थोडासा कार्यकारणाचा भेद समजण्यासाठी सांगितला आहे. गुणामुळं कार्य आहेत आणि गुण मायेत आहेत, आणि माया चैतन्याचे आश्रित आहे. मग प्रत्यक्ष कारण माया आहे का? मायेचे गुण आहेत. गुण तसं करतो. एखादा मनुष्य कुणाला चांगला बोलत नाही, चांगला अजिबात तो बोलतच नाही कुणालाच. आता तो दोष त्याचा आहे का? गुणाचा आहे. त्याला दोष देता येत नाही. तो तर ब्रह्मरूप आहे ना, त्याला कसा दोष द्यावा? मग ते जे कार्य व्हायलेत का, ते गुणामुळं कार्य व्हायलेत. मग आपण म्हणतो ना, नाही ते लय तमगुणी हो, ते लय रजोगुणी हो, ते लय सत्वगुणी हो, हे जे म्हणतात ना, ते नाही. ते अंतःकरण. त्या अंतःकरणामध्ये प्रभाव कोण्या गुणाचा आहे, त्या गुणानुसार ते कार्य होतात. मग कार्याला कारण गुणच आहेत. म्हणून पंचमहाभूत ही गुणांनी युक्त असल्यामुळं, किंवा त्याच्या ठिकाणी
ते गुण आलेतच ना पंचमहाभूताच्या ठिकाणी. मग त्या गुणाने ते कार्य करायले तर, आणि जसा गुण असेल भूताचा तसं ते कार्य करायले. मग तसा अज्ञानाचा अविद्याचा काय गुण आहे? आवरण करणे. त्याच्यात गुण कोणता आहे? हा, झाकून टाकणे. मग ज्या गुणाने झाकले गेलोत आपण त्याला अज्ञान किंवा अविद्या हेच म्हणावं लागेल. आणि मधात दुसरं काही नाही, आपणच आहेत. म्हणून आपल्याला विषय करायला दुसरं काहीच नाही. कुठं? कारण देहात. मग तिथं आपण आपलाच आनंद भोगतो, दुसरं काही भोगायलाच नाही ना काही. तिथं आपण आपणालाच जाणतो. म्हणून त्याला आनंदमय कोश म्हणतात. पंचकरणात मला वाटतं हे शेवटी सांगितलंय कोश, आणि इथं अगोदरच सांगितलंय, हे का नाही? म्हणून मला वाटलं लागलं खालून वर यावं, पण म्हणलं तसं तर सांगितलेलंच आहे ना, आता वरून खाली यावं. म्हणून आनंदमय कोश कशाला म्हणायचं? जे एकदम मधात आहे. आपल्याला पहिला कोश कोणता आहे? हो, पण मधातून बघितलं तर बर का, आणि बाहेरून बघितल्यावर मग हे. त्याच्यानंतर विज्ञानमय कोश आहे. 5 ज्ञानेंद्रिय, निश्चय रूप अंतःकरणाची वृत्ती म्हणजे बुद्धी, याला विज्ञानमय कोश म्हणतात. विज्ञानमय म्हणजे जिथं बुद्धी कार्य करते. आता पहा, दुसरा नंबर कोशाचा बुद्धीच्या संबंधित आहे. कारणाच्या पुढं बुद्धीच आहे, आणि ती बुद्धीच त्याचं भेदन करू शकते. मन करेल का? बुद्धीचे अलीकड मन आहे. मग अविद्या निवृत्तीचा शत्रू कोण आहे? बुद्धीच आहे. मन ते आवरण छेदन करू शकत नाही, बुद्धी छेदन करू शकते. म्हणून बुद्धीला अधिक महत्व दिलेलं आहे. बुद्धी निश्चय, आणि जो जाणे आपण आपण, ती ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण. तत्परायण अहर्निशी. तत्परायण त्याच्यामध्ये सारखा जर राहिला, अहर्निशी म्हणजे रात्रंदिवस, कारण ते ज्ञान बुद्धीच्या निश्चयानंच होणार आहे. म्हणून बुद्धी हे आवरण जे आहे अविद्याचं, अज्ञानाचं, तीच फेडू शकते. इतर दुसऱ्या कोणत्याही तत्वाला छेदन करता येत नाही, त्याला फाडता येत नाही. कारण बुद्धी ही जाणणारी, निश्चय करणारी आहे, आणि निश्चय केल्याशिवाय आवरण निवृत्त होत नाही. बुद्धी, निश्चय, आत्मज्ञान. म्हणून तिला विज्ञानमय म्हटलं आहे. बुद्धी ही जाणणारी म्हणून विज्ञानमय. काय जाणणारी आहे? तर विज्ञान म्हणजे पदार्थ जाणणारी आहे. म्हणून तिला विज्ञान स्वरूप म्हटलं आहे. म्हणजे बुद्धीनं जे जे जाणल्या जाते, निश्चय केला जातो, तो विज्ञान रूप पदार्थाचाच होतो. मग आत्मा हा विज्ञान रूप मानायचा का? मग त्या ठिकाणी जी बुद्धी त्याला जाणते ती बुद्धी तत्स्वरूपच होते.
मग तिला निश्चयात्मक बुद्धी म्हणतात. ती निश्चयात्मक बुद्धी त्याला जाणीते. आणि जे निश्चयात्मक बुद्धी नाही ती जाणीत नाही. मग बुद्धी जाणे आणि न जाणे, मग कोणती न जाणे आणि कोणती जाणे? जी निश्चयात्मक बुद्धी आहे ती जाणे. त्या निश्चयात्मक बुद्धीला सद्बुद्धी म्हणतात. मग ती सद्बुद्धी जाणे. मग 5 ज्ञानेंद्रिये, याच्यामध्ये विज्ञानमय कोशामध्ये काय काय येतंय? 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्म. 5 ज्ञानेंद्रिये, निश्चयरूप अंतःकरणाची वृत्ती, यालाच विज्ञानमय कोश म्हणायचं. कारण इथं ज्ञानेंद्रिय जे आहेत ते बुद्धीच्या संबंधात आहेत. जिथं ज्ञान होतंय त्याला ज्ञानेंद्रिय म्हणतात. ज्याच्यानं ज्ञान होतंय, जे ज्ञान करून देतात ते ज्ञानेंद्रिय. आणि बुद्धी निश्चय करते. कशानं करते? ज्ञानेंद्रियाच्या साह्यानं करते. मग बुद्धी ही ज्ञानाचा निश्चय करणारी आहे. म्हणून विज्ञानमय कोश हा कारण देहाच्या वर आहे. आणि त्या कोशामध्ये बुद्धी एक येणार आणि 5 ज्ञानेंद्रिय येणार आणि वृत्ती एक येणार. अंतःकरणाची वृत्ती एक येणार. कारण जी बुद्धी निश्चय करते त्या वृत्तीच्या द्वारा करते. म्हणून या कोशामध्ये अंतःकरणाची वृत्ती, ज्ञानेंद्रिय आणि बुद्धी यांची जी त्रिपुटी आहे ही विज्ञानमय कोशामध्ये आहे. आणि नंतर मनोमय कोश आहे. आता मनोमय कोशामध्ये आणि बुद्धिमय विज्ञानमय कोशामध्ये काय फरक आहे? आता या कोशातून जर गेलं, विज्ञानमय कोशातून जर छेदन झालं आणि त्या बुद्धीनं आवरण निवृत्ती केली तर तिला आत्मज्ञानच होणार. तिथं त्या बुद्धीला आत्मज्ञानच होणार. आणि मनोमय कोशातून जर आत्मा जाणला तर त्या ठिकाणी तो आत्मा ब्रह्मरूप म्हणून ज्ञान होईल का? कारण या मनाला ज्ञानेंद्रिय आहेत. या कोशामध्ये, मनोमय कोशामध्ये ज्ञानेंद्रिय आहेत. आणि संकल्प विकल्पात्मक मन ही आहे. आणि अंतःकरणाची वृत्ती आहे. इतक्याला मिळून तो मनोमय कोश झालाय. आता अंतःकरणाची वृत्ती साह्य आहे आणि 5 ज्ञानेंद्रिय आहेत. आता जे विज्ञानमय कोशामध्ये आणि या मनोमय कोशामध्ये फरक काय आहे? फक्त बुद्धी तिथं निश्चय करते, सामुग्री तीच आहे. त्याला मनाला सामुग्री तीच आहे आणि बुद्धीला ही सामुग्री तीच आहे. पण मनाकडून जर साधना केली तर त्याला व्यापक ब्रह्माचं ज्ञान होणार नाही. आणि बुद्धीच्या द्वारा जर साधना केली तर त्याला व्यापक स्वरूपाचं याच जन्मात ज्ञान होते. मग फरक काय आहे? तर बुद्धी निश्चय करीती आणि मन संकल्प विकल्प करते. म्हणजे संकल्प विकल्प करतय का? याच्यामध्ये निश्चय नाही ना. निश्चय करता येत नाही. कारण त्याचं स्वरूपच कसं आहे?
हा संकल्प करतय, पण पुन्हा लगेच त्याला हमी द्या येत नाही, म्हणून विकल्प करते त्याचा. काय सांगावं, नाही झालं तर म्हणजे अधूरता बुद्धीपेक्षा कमीपणा. हा अधिकारानं मन कमी आहे, बुद्धीपेक्षा अधिकारानं कमी आहे. म्हणून मनाला जे आत्मस्वरूप जाणता येतंय ते बुद्धी इतकं जाणता येत नाही. म्हणून बुद्धीनं केलेला परमार्थ वेगळा आणि मनानं केलेला परमार्थ वेगळा. आता हे बुद्धीचा परमार्थ कसा आणि मनाचा परमार्थ कसा, तर मन हे केवळ ध्यान करू शकतं, मन ध्यान करू शकतं. म्हणजे मनाचा जो चंचलपणा आहे ते चंचलपणा तो स्थिर करून एकाग्रतामध्ये ते ब्रह्म जाणील ते, पण त्याच्यात विकल्प लगेच येतो. मग योगी जे करतात ते बुद्धीनं करत नाही, ते मनानं करतात. योगाचा परमार्थ मनानं आहे आणि ज्ञानाचा परमार्थ बुद्धीनं आहे. म्हणून बुद्धीनं परमार्थ करणारे सफल व्हायलेत आणि मनानं परमार्थ केलेले विफल व्हायलेत, म्हणजे सत्य स्वरूप कळाना झाले. म्हणून मनोमय कोश एक आहे. मग त्या मनोमय कोशातूनच आपण ते आवरण निवृत्त करायचे का, बुद्धीच्या द्वारा करायचे. मनानं जरी केले तरी पूर्णता नाही, कारण पुन्हा आणखी एक विज्ञानमय कोश आहे. तो विज्ञानमय कोश निवृत्त केल्याशिवाय जे कारण आहे, कारण शरीराचा कोश त्याला आनंदमय कोश म्हणतात, ते कोश निवृत्त झाल्याशिवाय ब्रह्मरूपता नाही. मग आनंदमय कोश ही पूर्णता नाही का, आनंदमय कोश आनंद आहे ना तिथं, पूर्णता नाही. हा आनंद तर आहे, पण ते आनंद टिकत नाही, लगेच परत. कारण तो आनंद आहे ना, तो आनंद कारण शिल्लक असल्यामुळं ते कशात आहे, आनंद कारणात आहे. म्हणून ते आणखी विशेषाला येऊ शकतो, म्हणजे ते वृत्तीवर येऊ शकतंय. वृत्तीवर आलं की ते अंतःकरणामध्ये येऊ शकतंय, आणि अंतःकरणात आलं की मग मन बुद्धीचा संबंध, चित्ताचा संबंध, अहंकाराचा संबंध त्या आनंदाला लागतोच. आणि ते लागला की इंद्रियाचा संबंध आलाच, म्हणजेच पुन्हा आपण जागे होतोच. झोपेत जरी आनंद रूप असलोत कारण शरीरामध्ये, तरी पण आपण जागे व्हायलोत ना, स्वप्नात चाललोत ना, वृत्तीवर यायलोत ना. वृत्तीवर येणं हेच जीवपणा आहे, म्हणजे जीवदशेला आलो. तिथून तिकडे ब्रह्मरूपाकडे कुठं चाललो, कारण त्याचा छेद केलाच नाही कारण देहाचा आपण. म्हणून कारणाची निवृत्ती करावी लागते. झोपीमध्ये कार्याची निवृत्ती ना बाबा, झोपीमध्ये कार्याची निवृत्ती व्हायली, पण कारणाची निवृत्ती कुठे झाली. म्हणून कार्यासहित कारणाची निवृत्ती सांगितली वारकरी संप्रदायानं, त्याला म्हणायचं आत्यंतिक निवृत्ती. मग केवळ कार्याची निवृत्ती करणं म्हणजेच लय रूप निवृत्ती व्हायली, आणि लय केल्यावर पुन्हा आणखी त्याला पालवी फुटतीच. म्हणून झोपी गेलेला पुन्हा उठत चेव येतोच, त्याला जागृत अवस्थेला येतोच. म्हणून नंतर जागृत अवस्था येऊच नाही, किंवा जागृत अवस्था असताना ती मिथ्या करावी, बाधित करावी, म्हणजेच तो कारण देहातीत होत असतो.
याला म्हणायचं पूर्ण कोशातीत आत्मानंद प्राप्त होणे, त्यालाच म्हणतात निजानंद. त्या आनंदाला आपण उपाधी रहित प्राप्त व्हायला पाहिजे. आता आपल्याला वाटायले आपण ब्रह्मरूपच आहेत, पण उपाधी सहित आहेत ना. हा, पण उपाधी ही सत्स्वरूपाची नाही. हा, हे काही आपण याच्यात आहेत असं नाही, आपण याच्यात कोणल्या गेलो तर असं नाही, आपण व्यापक स्वरूपानं आहोत. हे आपल्यात आले. हा, असं जे न जाणलंय स्वरूपानं आपण व्यापक आहोत, तो कशाचा आला कोशात? तो कारणात कसं म्हणायचं त्याला? कारणाच्या बाहेर आहे. कारण त्याच्या ठिकाणी जे कारण आहे का ते त्याच्या ठिकाणी अंशात्मक कल्पित आहे. असून कसं आहे? कल्पित. कल्पित आहे. आणि असलं तरी किती आहे? अंशात्मक आहे, उगत थोड आहे. आणि ते बी खरं नाही. असं जे ना जागी जाणलंय तो कारणात कसा म्हणायचा? मग तो जागा जरी असला तरी त्यालाच म्हणायचं खरा जागा. जागेपणात त्याचा जागेपणा असतो. मग तो झोपला तरीही जागाच असतो, आणि जागा असला तरी तो जागाच असतो. जो जागोने निंद देखे, माऊलीनं असं सांगितलंय. देखणेपणा जीवी मुके. जागोनी निंद देखे, जागेपणी जसा एखादा मनुष्य झोप पाहतो तर त्याचा जसा देखणेपणा हा सहज जातो. झोप पाहायची म्हणल्यावर पाहणेपणा कसा उरण? झोप आपल्याला पाहायची, पाहता येईन का? आणि झोप पाहायची म्हणल्यावर मग त्याचा जागेपणा राहीन का? पण माऊली म्हणले असं जो करतो, जो जागोनी निंद देखे आणि देखणेपणा जेवी मुखे, देखणेपणा राहत नाही, मग ते जाणणे आणि नेणणे त्याच्या ठिकाणी घडत नाही. ते पाहणेपणाला मुकत आहे. मग काय पाहणेपणाला मुकत आहे? देखणेपणा, पाहणेपणा. हा, हे स्थूल दिसायलेलं हे त्याच्या ठिकाणी राहतच नाही, असा तो त्या ठिकाणी पाहतो. कधी? जागेपणात असताना. मग अशाला स्वरूपाची प्राप्ती ही सहज आहे, आणि त्यामध्ये कारण देहाची निवृत्ती आहे. कार्यासहित कारणाची निवृत्ती झाल्यावर ती अवस्था येते. मग वर्तत दिसती देही परी देही ना माझ्या ठाई, अंत याचे मी हृदयी समग्र असे. असं भगवंत स्वतः म्हणले. तर अशी ज्याची अवस्था झाली तो मीच असतो, त्याच्या हृदयात मीच असतो. म्हणून मनोमय कोश आणि विज्ञानमय कोश हे जे दोन कोश आहेत, या कोशामध्ये एवढाच फरक आहे. एक, कारण कोशाला, कारण रूप असणाऱ्या कोशाला निवृत्त करण्याची, छेदन करण्याची, निवृत्ती करण्याची क्षमता आहे, आणि मनोमय कोशातून ती करता येत नाही. मग आपला परमार्थ आत आत मुरावा लागतो. मनोमय कोशातच राहून आपणाला प्राप्ती करून घेता येत नाही. म्हणून विज्ञानमय कोशातून पुन्हा आनंदमय कोशात जावं लागतंय. विज्ञानमयातून सुद्धा हा, आणि आनंदमय कोशामध्ये ज्ञान बी नाही आणि अज्ञान बी नाही. हे दोन्ही विरहित व्हावं लागतंय.
कारण ज्ञान विज्ञानमय कोशामध्ये, ज्ञान कुठे? विज्ञानमय कोशामध्ये. आणि मग ते ज्ञान त्या कारणरूप कोशामध्ये जातंय का? आनंदमय कोशामध्ये. आनंदामध्ये ज्ञान बी नाही आणि अज्ञान बी नाही चालत. कारण ज्यावेळेस मनुष्य हसतो का, आनंदित होतो का, त्यावेळेस तिथं ज्ञान नसतंय, आनंद असतो. आणि ती एक अवस्था आहे आणि त्यालाच म्हणायचं आनंदमय कोश. मग त्या कोशामध्ये कोण असतो? तर विधेयमुक्त असतो. तिथं ज्ञान अज्ञानाची निवृत्ती असते. म्हणून मनोमय कोश आणि विज्ञानमय कोश, योगी जे आहेत ते मनोमय कोशापर्यंतच गेलेत. आणि नंतर पुढे येणारच आहेत त्यांचे मत. एवढंच हेच पूर्ण करूत आपण. म्हणून यापुढेही या विज्ञानमय आणि मनोमय कोशाच्या पुढं प्राणमय कोश आहे. प्राणमय कोश म्हणजेच 5 प्राणमय. त्याच्यामध्ये त्याला सहाय्य 5 ज्ञानेंद्रिय, कारण त्याच्या वाचून ते राहतच नाही, कार्यच ते करते त्याचेच. याला प्राणमय कोश म्हणतात. मग ह्या प्राणमय कोशाचं फक्त स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर जिवंत ठेवणे हे प्राणमय कोशाचं काम आहे. पण आपणच प्राण आहोत अशी बुद्धी धरता कामा नये. प्राणाच्या ठिकाणी क्रिया आहेत, प्राणाच्या ठिकाणी क्रिया आहेत, म्हणून त्या क्रिया या स्थूल देहावर दिसतात. त्याच्या क्रिया आणि ज्या अर्थी स्थूल देह हा जिवंत राहतो त्याला कारण प्राण असा आपण मानतोय. म्हणून प्राणापासूनच हा देह जिवंत राहतो, म्हणून प्राणाला अधिक महत्व दिलं आहे. मग प्राणमय हा एक कोश आहे, पण प्राण म्हणजेच जीव मानतात कोणी कोणी. मग त्याच्याच ठिकाणी आपण जी काही जीवाच्या ठिकाणी त्या प्राणाला जीव म्हणतात ना, प्राण गेला की म्हणतात ते जीव गेला. मग ते आपण आहेत का? नाही. अशी त्या ठिकाणी आपण त्या अज्ञानाची निवृत्ती करणं म्हणजे त्या कोशाची निवृत्ती करणं. आणि शेवटी अन्नमय कोश आहे. अन्नमय कोश म्हणजे जे आपण खातो पितो आणि त्याच्यामुळं जे हे वाढत आहे शरीर दिसायला, हे अन्नमय कोश आहे. आणि या अन्नमय कोशानं 4 कोश झाकलेत. अन्नमय कोशानं 4 कोश झाकलेत आणि प्राणमय कोशानं 3 कोश झाकलेत. मनमय कोशानं 2 मय कोश झाकले, 2 कोश झाकलेत. आणि विज्ञानमय कोशानं 1 कोणता? आनंदमय कोश. आणि आपण आनंदमय कोशानं झाकलेलो आहोत. मग एका कोशानं झाकलेलो आहेत का? जे विज्ञानमय कोश आहे का, तो विज्ञानमय कोशाच्या पुढेही एक आनंदमय कोश आहे. मग आनंदमय कोश हा कशानं झाकलाय? विज्ञानमय कोशानं झाकलाय. विज्ञानमय कोश कशानं झाकलाय? मनोमय कोशानं झाकलाय. मनोमय कशानं झाकलंय? प्राणमयन झाकलंय. आणि प्राणानं प्राण काय झाकलेत?
अन्नमय कोशानं, हे का नाही? म्हणून हे कोशावर कोश आलेले इथं, पण हे क्रमवार नाहीत बर का. हे सर्व शरीर व्याप्त येतं. क्रम लावतो. आता हृदयामध्ये रामू असं म्हटलं आपण सुरुवातीला, आज माऊली म्हटले, मग त्या हृदयावरच आले असते हे कोश. पण ते कोश हे जे आहेत अमुक एकाच ठिकाणीत असं नाही, तर सर्व शरीर व्याप्त आहे. कारण आपली जी व्याप्ती आहे तर सर्व शरीरात आहे. माऊलीनं समजण्यासाठी हृदयस्थान सांगितलंय आत्म्याचं, पण आपणाला सर्व शरीरामध्ये जाणीव आहे का नाही? मग आपण सर्व शरीरात आहोत, सर्व शरीराला जाणतो, सर्व शरीरानं जाणता येत आहे. कारण इंद्रिय सर्व शरीरावर आहेत. त्वचा हे ज्ञानेंद्रिय सर्व शरीरावर आहे का नाही? म्हणून आपलं स्वरूप हे व्यापक आहे, म्हणून सर्व शरीरात आपणाला मानावं लागेल. म्हणून आत्मा हा केवढा आहे? तर जेवढं शरीर आहे तेवढं मानावं लागेल. आणि व्यापक जे आहे ते त्याचं सामान्य स्वरूप आहे. आणि जेवढं शरीरामध्ये चैतन्य आहे तेवढं ते विशेष आत्मचैतन्य आहे. जेवढं शरीर आहे तेवढं. म्हणून अन्नमय कोश जो आहे हा आपल्याला दिसतो, तो अन्नमय कोश आहे. मग स्थूल शरीरास अन्नमय कोश म्हणायला काही हरकत नाही. असे जीवेश्वराच्या 3 शरीरात 5 कोश आहेत. आता हे 3 शरीर कुणाचे आहेत? जीव आणि ईश्वर. कारण या शरीरामध्ये ईश्वरत्वही आहे आणि जीवत्वही आहे. म्हणजेच कुटस्थ चैतन्यही आहे आणि जीव चैतन्यही आहे. जीवही आहे आणि शिवही आहे का नाही? म्हणून याला जीव शिवाचं शरीर म्हणतात, जीवेश्वर म्हणतात याला, जीव ईश्वर. जीवेश्वराच्या 3 शरीरात, आता हे जे 5 कोश सांगितलेत हे किती शरीरात सांगितलेत? 3 शरीरात सांगितलेत. मग या ब्रह्मरूप आत्मस्वरूपास आच्छादन करतात. हे कोश ब्रह्मस्वरूपालाच काय करतात? आच्छादन करतात. म्हणून यास कोश म्हणतात. अनेक मंदबुद्धी पुरुष या 5 कोशात जे अनात्म पदार्थ आहेत, आता या 5 कोशात बकल मटेरियल आहे ना, काही आहेच ना, कितीतरी तत्व आहेत ना, 25 तत्व. त्याच्यातल्याच कोण्या तरी तत्वाला ते आत्मा मानतात. आणि ते तत्व तर मी नाही म्हणून अगोदरच सांगितलं आहे का नाही? मग अज्ञानी जीव ह्याच्यातलेच कोण्या तरी तत्वाला आत्मा मानतात. मग या 5 कोशात जे अनात्म पदार्थ आहेत, म्हणजे ते आत्मरूप नाहीत, त्यापैकी कोणत्या तरी एका अनात्म पदार्थास आत्मा असे समजून मुख्य साक्षीरूप आत्मस्वरूपाहून विनमुख राहतात. खरा स्वरूप त्यांना कळतच नाही. म्हणजे त्याचं खरं घर वेगळंच आणि दुसऱ्याच्याच घराला मी म्हणते. असं त्यांच्या ठिकाणी का घडत आहे? तर त्यांना तिथे ज्ञान नसतंय. म्हणजेच त्यांना काय म्हणलंय? मंद बुद्धी. त्यापैकी कोणत्या आत्म्यास अनात्म पदार्थास आत्मा समजतो? कोणत्या अनात्म पदार्थास आत्मा समजतो? आणि कोण समजतो? अनात्म पदार्थाला समजतो, पण तो कोण समजतो?
ते क्रमाने सांगतो. आता या ठिकाणी हे कोशाचे वर्णन संपलंय, पण कोणी आनंदमय कोशालाच आत्मा मानतात. आणि आत्मा कुठे? आनंदमय कोशाच्या आत आहे. पण त्या कोशालाच कोणी कोणी हा, आणि कोणी कोणी विज्ञानमय कोशालाच आत्मा मानतात, कोणी मनोमय कोशालाच आत्मा मानतात, कोणी प्राणमय कोशाला आत्मा म्हणतात, तर कोणी कोणी जास्त तर या अन्नमय कोशालाच आत्मा मानणारे जास्त. ज्यांचा त्याचा अधिकार. हा, जसं जसं तुम्ही आत जाता तसे तसे मानणारे कमी कमी भेटते. आणि आत्म्यालाच आत्मा मानणारे तर बोटाय मोजा हिरळा जाणे. असं अन्नमय कोशास आत्मा मानणाराचं मत घेतलं इथं. ते आपण उद्याच्या वेळात पाहू. कुंडली कवरदे हरी विठ्ठल.